विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकवार स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आजच्या या लेक्चरमध्ये आपण गणित भाग 1 चा इयत्ता 10वी चा जो चॅप्टर नंबर 3 आहे, म्हणजे धडा 3 अंकगणित स्टडी, यामधील सराव संच 3.1 बघणार आहोत। ओके, आणि त्यामध्येच मी तुम्हाला एक्सरसाइज घेत असताना, म्हणजे सराव संच घेत असताना ज्या बेसिक कन्सेप्ट लागणार आहे त्या देखील सांगून टाकतो। ओके, बघा प्रश्न क्रमांक 1 काय आहे आपण तो बघूया आणि मग त्यानंतर पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 1 बघा, खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणित श्रेणी आहेत, ज्या अंकगणित श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा। ओके, काय म्हटलंय, या खालीलपैकी ज्या क्रमिका आहेत त्यातील कोणत्या अंकगणित श्रेणी आहेत आणि ज्या असतील त्यामधील सामायिक फरक आपल्याला काढायचा आहे। ओके, मग काढायचं कसं, एक गोष्ट लक्षात ठेवा। ओके, हा जो 2 असतो त्याला आपण T1 म्हणतो, हा जो 4 असतो त्याला आपण T2 म्हणतो। ओके, T1 म्हणजे पहिले पद, T2 म्हणजे दुसरे पद। ओके, हे झालं तिसरं पद आणि हे झालं चौथं। ओके, सर्वप्रथम आपल्याला पद लिहून घ्यायची। T1 किती आहे 2, T2 किती आहे बघा 4, T3 किती आहे 6 आणि T4 किती आहे बघा, T4 किती आहे 8। ओके, आपल्याला काढायचंय सामान्य फरक। ओके, मग सामान्य फरक कसा काढतात, सामान्य फरक D ला म्हणतात। ओके, डी म्हणजे सामान्य फरक, तोच आपल्याला काढायचा आहे। आणि त्याआधी ओळखायचं या अंकगणित श्रेणी आहेत का। मग अंकगणित श्रेणी कशा ओळखायच्या, तर लक्षात ठेवायचं, हे जे आपल्याला पद दिलेत बघा, ओके, या ठिकाणी 4 पद दिलेत, त्यामधील सर्वप्रथम तुम्हाला फरक काढायचा आहे। तो जर फरक सर्वांचा सारखा आला तर त्याला आपण अंकगणित श्रेणी असं म्हणणार आहे। मग सारखा कसा येईल बघा, तर लक्षात ठेवा फरक कसा काढतात, डी बरोबर, ओके, दुसऱ्यातून पहिलं वजा करायचंय T2 मायनस T1। ओके, त्यानंतर बघा तिसऱ्यातून दुसरं वजा करायचंय T3 मायनस T2, त्यानंतर चौथ्यातून तिसरं वजा करायचंय T4 मायनस T3। ओके, या प्रकारे फरक काढायचा आहे, दुसऱ्यातून पहिलं, तिसऱ्यातून दुसरं, चौथ्यातून तिसरं। ओके, T2 किती आहे बघा 4 वजा T1 किती आहे 2, 4 वजा 2 किती 2। ओके, हा जो प्रश्न आहे बघा पेपरला याच्या आधी येऊन गेलेला आहे 1 मार्कासाठी। T3 किती आहे बघा 6 वजा T4 किती आहे, T2 किती आहे 4, 6तून 4 गेले परत 2, T4 किती आहे बघा 8 वजा T3 किती आहे बघा 6, 8तून 6 गेले किती आले 2। ओके, आता बघा हा जो सामान्य फरक आपण काढलाय प्रत्येक पदामधील तो आलाय 2 म्हणजे सर्वांचा फरक सारखा आहे, म्हणून आपण म्हणू शकतो D बरोबर 2, सामायिक फरक 2 आहे, म्हणून ही क्रमिका अंकगणित श्रेणी आहे। ही क्रमिका अंकगणित श्रेणी आहे। का बरं, का अंकगणित श्रेणी आहे, कारण या क्रमिकेमधील प्रत्येक 2 पदांमधील जो स्थिर फरक आहे बघा तो स्थिर आहे। बघा 2 2 2 प्रत्येकातील फरक कसा आहे, स्थिर, म्हणून ही क्रमिका अंकगणित श्रेणी आहे। जर या ठिकाणी 2 असता, या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी 3 आला असता, ओके, म्हणजे फरक स्थिर नसता, मग ही क्रमिका अंकगणित श्रेणी नसते। ओके, फरक जर सारखा आला तर ती क्रमिका अंकगणित श्रेणी असेल, आणि फरक जर सारखा आला नाही तर ती क्रमिका अंकगणित श्रेणी नसेल। ओके, प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया। ओके, अगदी सर्व प्रश्न असे सोडवायचे आहेत। हा झाला आपला T1, 2 झाला T1, T2 किती आहे बघा 5/2, T3 किती आहे 3 आणि T4 किती आहे बघा 7/2। ओके, म्हणून D बरोबर, D कसं काढायचं सांगितलं तुम्हाला, T2 वजा T1, T2 मधून T1 वजा करायचा, त्यानंतर बघा T3 मधून T2 वजा करायचा आणि T4 मधून T4 मधून T3 वजा करायचा। ओके, T2 किती आहे बघा 5/2 वजा T1 किती आहे 2। ओके, या ठिकाणी काय करूया, ओके, याचा जो बेस आहे बघा तो 1 आहे, मग बेस सारखा आहे का, याचा पाया 2 आणि पाया 1 आहे, मग पाया सारखा नाहीये, म्हणजे आपण यांची डायरेक्ट वजाबाकी करू शकत नाही। ओके, मग काय करायचं, या ठिकाणी तिरकस गुणाकार कसा बघा, 5 1 5, 5चा 1 सोबत, 2चा 2 सोबत आणि 2चा 1 सोबत। ओके, बघा 5 1 5, ओके, मध्ये साइन मायनस, बे दुने 4 भागिले बे 1 बे। ओके, 5तून 4 गेला 1 भागिले 2। ओके, म्हणजे 1/2 आला तो। त्यानंतर बघा T3 किती आहे आपला, T3 आहे 3 वजा T2 किती आहे 5/2 बरोबर, ह्या 3च्या खाली किती आहे बघा प्रेझेंट 1, म्हणजे यांचा पण बेस सारखा नाही। ओके, मग काय करूया, क्रॉस मल्टिप्लाय, बे3 किती 6 वजा 1 5 5 आणि भागिले ह्या दोघांचा गुणाकार 1 2 2, 6तून 5 गेला 1/2। ओके, आता शेवटचा काढूया, दोघांचा 1/2 आलाय, जर याचा देखील फरक 1/2 आला तर ही क्रमिका अंकगणित श्रेणी असणार आहे। ओके, T4 किती आला बघा, T4 7/2 वजा T3 किती आलाय 3। ओके, हा जो 3 आहे याचा बेस किती आहे 1, म्हणजे त्याच्या खाली देखील काही प्रेझेंट आहे। मग काय करूया, क्रॉस मल्टिप्लाय, 7 1 7 वजा बे3 6 आणि भागिले 2 1 2, 7तून 6 गेला 1 भागिले 2। ओके, म्हणजे बघा प्रत्येक क्रमागत पदांमधील जो फरक आहे बघा तो 1/2 आहे, म्हणजे सारखा आहे, म्हणून आपण म्हणू शकतो ही क्रमिका
क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ओके, काय करायचंय सर्वप्रथम, ओके सगळ्यात पहिलं तर जे पद आहेत आपल्याला त्यांना नंबर देऊन घ्यायचे T1 T2 T3 T4 आणि मग त्यामधील फरक काढायचा आहे. कसा काढायचा आहे, दुसऱ्यातून पहिलं, तिसऱ्यातून दुसरं, चौथ्यातून तिसरं या प्रकारे वजा करायचंय. ओके, पहिल्यातून दुसरं वजा करायचं नाही, दुसऱ्यातून पहिलं, तिसऱ्यातून दुसरं आणि चौथ्यातून तिसरं या प्रकारे वजा करायचंय. जर फरक सारखा आला तर ती क्रमिका अंकगणिती श्रेणी असेल आणि जर फरक सारखा नाही आला तर ती क्रमिका अंकगणिती श्रेणी नसेल. ओके, आता वळूया पुढच्या प्रश्नांकडे. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न 1 मधील प्रश्न क्रमांक 3 बघा. -10 -6 -2 आणि 2 आणि आपल्याला ओळखायचंय ही जी क्रमिका आहे ती अंकगणिती श्रेणी आहे का. हीच नाही तर बघा 4था, 5वा आणि 6वा हे प्रश्न देखील आपल्याला ओळखायचे, ह्या ज्या क्रमिका आहेत त्या अंकगणिती श्रेणी आहे का. मग अगदी पहिले 2 प्रश्न जसे सोडवलेत आपल्याला तसं सोडवायचं. ओके, याला बघा T1 मानूया. T1 किती आहे आपला -10, T2 किती आहे आपला -6, T3 किती आहे बघा आपला -2 आणि T4 किती आहे बघा या ठिकाणी 2. ओके, T1 बघा -10, T2 -6, T3 -2 आणि T4 किती आहे 2. ओके, मग आपल्याला काढायचंय D. ओके, D कसा काढायचा आहे, T2 - T1. ओके, T2 - T1, त्यानंतर T3 - T2 आणि बघा T4 - T3, T2 - T1, T3 - T2 आणि T4 - T3. म्हणून T2 किती आहे बघा T2 किती आहे बघा -6. ओके, आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, T2 आहे -6 आणि T2 च्या समोर जे साइन आहे ते मायनस आहे. पण जर T1 जर तुम्ही बघितलं तर -10 आहे बघा. ओके, हा मायनस आणि हा मायनस प्लस होईल, या ठिकाणी 10 येईल. बरोबर किती बघा. ओके, बरोबर हा मायनस आहे आणि हा प्लस आहे, म्हणजे हा वजा आणि हा अधिक आहे. दोघांची चिन्ह वेगळे आहेत म्हटल्यानंतर वजा बाकी होईल. 10 तून 6 गेले 4 आणि हा मोठा आहे म्हटल्यानंतर प्लस. त्यानंतर बघा T3 किती आहे -2, T3 किती आहे -2, पुढे साइन बघा वजा आणि T2 किती आहे बघा -6, हा मायनस आणि हा मायनस प्लस होईल 6. ओके, तर बेरीज होईल का वजा बाकी, तर वजा बाकी होईल. हा मायनस आणि प्लस वेगळे चिन्ह आहे. 6 मधून 2 गेले 4. ओके, आणि 6 मोठा आहे म्हटल्यानंतर प्लस साइन इज इक्वल टू बघा T4 किती आहे, T4 2. ओके, पुढे चिन्ह बघा वजा आणि T3 किती आहे -2, मायनस मायनस प्लस प्लस 2, 2 आणि 2 होतो 4. तुम्ही जर बघितलं तर हे सगळे फरक बघा सारखे दिसतात, म्हणजे D बरोबर जो सामायिक फरक आहे तो आहे 4. ओके, म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ओके, आता वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. ओके, अगदी तसं सोडवायचं. हा झाला आपला T1 किती आहे 0.3, T2 किती आहे बघा 0.33 आणि T3 किती आहे बघा 0.0333. ओके, आता या ठिकाणी जर पॉईंट आलं तर विद्यार्थी गडबडतात. ओके, कारण की विद्यार्थ्यांना पॉईंटचे कॅल्क्युलेशन्स येत नाहीत. आता मी जे सांगेल ते करायचंय तुम्हाला. ओके, बघा सर्वप्रथम आपल्याला D फाइंड करायचं आहे. T2 मधून T1 मायनस करायचं आहे. त्यानंतर बघा T3 मधून T1, ओके T2 मधून T1, T3 मधून T2 वजा करायचं. ओके, बर T2 किती आहे आपला, ओके T2 किती आहे 0.33 मध्ये साइन वजा. T1 किती आहे आपला 0.3. ओके, आता 0.33 मधून 0.3 तुम्हाला वजा करायचा आहे. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या ठिकाणी पॉईंटची बेरीज आणि वजाबाकी असते, पॉईंट म्हणजे दशांश अपूर्णांकाची, ओके डेसिमल पॉईंटची बेरीज आणि वजाबाकी असते, त्या ठिकाणी पॉईंटच्या खाली पॉईंट तुम्हाला घ्यायचा आहे. बेरीज करताना आणि वजाबाकी करताना पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे, तरच तुम्ही बेरीज आणि वजाबाकी करू शकता. ओके, मग काय करूया, या ठिकाणी बघा साईडला करूया 0.33 मधून ओके वजा करायचं 0.3. ओके, बघा बरं पॉईंट खाली पॉईंट आलाय का, ओके आलाय. 3 मधून या ठिकाणी काहीच नाही म्हटल्यानंतर 0, 3 मधून 0 गेला 3, 3 मधून 3 गेला 0. ओके, परत एकदा बघा 3 मधून 0 गेला 3, 3तून 3 गेला 0. ओके, पॉईंटच्या खाली पॉईंट आणि 0शी 0, म्हणजे आन्सर आलाय 0.03 म्हणजे 0.03. ओके, त्यानंतर T3 किती आहे बघा, T3 आपला T3 आहे 0.0333 मायनस T2 इज ओके 0.33. ओके, आता याची वजाबाकी करूया 0.0333 याच्यामधून वजा करायचे 0.33. ओके, करूया वजा 303, 3तून 3 गेला 0. ओके, 303.0. ओके, काय आलंय बघा 0.3033. ओके, 0.3033 उत्तर आलाय आपला. ओके, म्हणजे हा जो आलाय तो 0.3033 आलाय.
ओके, मग मला सांगा जो पहिला आपला आलाय तो 0.03 आलाय आणि दुसरा जो आलाय 0.3033 आलाय, मग हे दोघं सारखे आहेत का? नाही. ओके, सामान्य फरक आपल्याला सारखा पाहिजे तरच आपण त्या क्रमिकेला अंकगणिती श्रेणी म्हणू शकतो, पण या ठिकाणी फरक सारखा नाहीये. मग आपण काय म्हणू शकतो? T2 - T1 हा जो फरक आहे तो बरोबर येत नाहीये, म्हणजे नॉट इक्वल. कोणासोबत? T3 - T2 सोबत. ओके, याचा फरक याच्यासोबत बरोबर येत नाही, सारखा नाही. म्हणून या ठिकाणी लिहूया. ओके, हे रफ करू. म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. ओके, जरी समजलं नसेल तरी व्हिडिओ रिपीट करून बघा, म्हणजे तुम्हाला थोडंफार तरी समजेल. ओके, अशा प्रकारचे प्रश्न 1 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी पेपरला विचारले जातात. बघा प्रश्न क्रमांक 5. या ठिकाणी आपलं T1 कोण आहे? 0. T2 कोण आहे? बघा -4. T3 कोण आहे? -8. आणि T4 किती आहे? बघा -12. ओके, सेम टू सेम तसंच करायचं. ओके, डी फाइंड करायचं आहे, T2 मधून T1 वजा करायचं आहे. त्यानंतर बघा, ओके, दुसरा डी T3 मधून T2 वजा करायचा आहे आणि तिसरा T4 मधून T3. म्हणून T2 किती आहे? बघा आपला T2 -4. ओके, मध्ये साइन मायनस. T1 किती आहे? 0. -4 मधून 0 गेला तर किती आला? -4. ओके, T3 किती आहे आपला? -8. मध्ये साइन मायनस. T2 किती आहे? वजा. ओके, मायनस मायनस प्लस. ओके, इथं बेरीज होईल का वजाबाकी? तर वेगळे चिन्ह आहे म्हटल्यानंतर वजाबाकी होईल. 8तून 4 गेले 4. साइन कोणता? मायनस, कारण की 8 मोठा आहे. ओके, बरोबरच्या पलीकडे बघा, इथं T4 किती आहे? -12. ओके, मध्ये साइन कोणतं? मायनस. आणि T3 किती आहे? -8. मायनस मायनस प्लस 8. ओके, बरं, या ठिकाणी देखील वजाबाकी होईल कारण की चिन्ह वेगळे आहेत. 12तून 8 गेला 4 आणि 12 मोठा आहे म्हटल्यानंतर वजा. ओके, म्हणून या ठिकाणी डी ची किंमत बघा -4. आणि सगळीकडे सारखे आहे का? सगळीकडे सारखे आहे. ओके, जर सगळीकडे सारखे असेल तर आपण म्हणू शकतो ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ओके, आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 कडे जाऊया. ओके, प्रश्न क्रमांक 6 बघा. T1 किती आहे आपला? -1/5. T2 किती आहे आपला? -1/5. त्यानंतर T3 बघा -1/5. ओके, डी फाइंड करूया. T2 मधून T1 मायनस करूया. त्यानंतर T3 मधून T2 मायनस करूया. T2 किती आहे आपलं? T2 -1/5. मध्ये साइन मायनस. T1 किती आहे बघा? -1/5. मायनस मायनस प्लस 1/5. ओके, मला सांगा याचा साइन मायनस आहे, याचा साइन प्लस आहे, सारखे आहेत का वेगळे आहेत? वेगळे म्हटल्यानंतर बेरीज होईल का वजाबाकी? वजाबाकी होईल. ओके, मग -1/5 मधून +1/5 गेला, सारख्या संख्येमधून सारखी संख्या गेल्यानंतर काय राहते? 0. त्यानंतर या ठिकाणी T3 किती आहे बघा? T3 -1/5. ओके, या ठिकाणी मायनस. T2 किती आहे बघा? -1/5. मायनस मायनस काय? प्लस 1/5. ओके, हे देखील कॅन्सल कारण की चिन्ह वेगळे आहेत आणि संख्या सारख्या आहेत. संख्या सारखे चिन्ह वेगळे म्हणजे वजाबाकी, म्हणजे सारख्या संख्येमधून सारखी संख्या वजा होणार आणि उत्तर येणार 0. बघा दोघांचा फरक सारखा आलाय, जो आलाय 0. मग जर हा फरक 0 आलाय तर आपण काय म्हणू शकतो? ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ओके, अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 6 पर्यंत आलोय. अजूनही पुढचे जे प्रश्न असतील ते आपण आता सोडूया. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 7 कडे. प्रश्न क्रमांक 1 मधील प्रश्न क्रमांक 7 बघा. ही जी क्रमिका आहे ते आपल्याला अंकगणिती श्रेणी आहे की नाही हे ओळखायचं आहे. मग सर्वप्रथम आपल्या स्टेप्स करूया. T1 किती आहे आपला? 3. पहिलं पद T1 3. दुसरं पद बघा T2 किती आहे तो? 3 अधिक वर्गमुळात 2. ओके, त्यानंतर T3 किती आहे बघा? T3 3 अधिक 2 वर्गमुळात 2. आणि T4 किती आहे बघा? T4 3 अधिक 3 वर्गमुळात 2. आता डी शोधूया. ओके, डी कसा शोधायचा आहे? T2 मधून T1 वजा करायचा आहे. त्यानंतर T3 मधून T2 वजा करायचा आहे. त्यानंतर T4 मधून T3 वजा करायचं आहे. आता बघूया. ओके, T2 किती आहे बघा आपला? 3 अधिक वर्गमुळात 2. ओके, मध्ये साइन मायनस आहे. आणि T1 किती आहे बघा? 3. ओके, या ठिकाणी 3 ला 3 कॅन्सल. आन्सर किती आलाय बघा? वर्गमुळात 2. ओके,
आता T3 बघा किती आहे, T3 3 अधिक 2 वर्गमुळात 2 मध्ये साइन कोणता आहे मायनस. ओके, आता T2 किती होता बघा आपला, T2 आहे 3 अधिक वर्गमुळात 2. ओके, या ठिकाणी 3 एकटा होता म्हणून जशाच तसा घेतला, पण आता या ठिकाणी वजाच्या नंतर T2 घ्यायचा आणि T2 मध्ये 2 जण आहेत बरोबर का. ओके, 3 आहे आणि वर्गमुळात 2 आहे, तर तो कंसामध्ये घ्यायचा आहे का, कारण की मागे वजा साइन आहे, वजा साइन जर आतमध्ये गेलं तर ते काय करतं, साइन चेंज करतं. ओके, बर सोडूया. ओके, या ठिकाणी जागा आपल्याला पुढचं एक्झाम्पल सोडवण्यासाठी पुरत नाही, तर हे रफ करूया, त्याच्याच खाली लिहूया 3 अधिक 2 वर्गमुळात 2 तसाच. ओके, वजा आतमध्ये गेला तर मायनस प्लस मायनस 3 मायनस प्लस मायनस वर्गमुळात 2. ओके बरोबर. ओके, 3 ला 3 कॅन्सल. ओके, या ठिकाणी राहिला 2 वर्गमुळात 2 आणि वजा वर्गमुळात 2. ओके, हा जो वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 सारखा आहे म्हणजे यांची वजाबाकी होऊ शकते. याच्या मागे 1 प्रेझेंट आहे, याच्या मागे 2, 2तून 1 गेला तर 1 राहिला, 1 वर्गमुळात 2 म्हणजेच वर्गमुळात 2. ओके, हा देखील वर्गमुळात 2 आलाय आणि हा देखील वर्गमुळात 2 आलाय. आता काढूया शेवटचा. T2 मधून T1 वजा केला वर्गमुळात 2, T3 मधून T2 वजा केला वर्गमुळात 2. आता T4 मधून T3 वजा करू. T4 किती आहे बघा, T4. ओके, या ठिकाणी 3 अधिक 3 वर्गमुळात 2 वजा ते ब्रॅकेट मध्ये घ्यायचंय. T3 किती आहे बघा, तो 3 अधिक 2 वर्गमुळात 2. ओके, ब्रॅकेट मध्ये यासाठी घ्यायचंय की त्याच्या मागे साइन मायनस आहे. ओके, ओपन ब्रॅकेट केलं तर फक्त याचं साइन चेंज होईल, याचं साइन चेंज व्हायचं नाही, मग आपला आन्सर चुकेल. ओके, ब्रॅकेट मध्ये घेतल्यानंतर आन्सर कन्फर्म होईल आपलं. ओके, 3 अधिक 3 वर्गमुळात 2 मायनस आतमध्ये गेलं तर झालं मायनस 3 मायनस प्लस मायनस 2 वर्गमुळात 2. ओके, मग आता बघा 3 ला 3 कॅन्सल म्हणजे कट. ओके, या ठिकाणी राहिले 3 वर्गमुळात 2 वजा 2 वर्गमुळात 2. वर्गमुळात 2 सारखं आहे म्हटल्यानंतर क्रिया होऊ शकते. 3तून 2 गेला 1 आणि राहिला फक्त वर्गमुळात 2. ओके, 3तून 2 गेला 1 आणि या दोघं सारखे म्हणून त्याच्यातला 1 उचलायचा. 1 वर्गमुळात 2 म्हणजेच वर्गमुळात 2. आता बघा बरं, T2 मायनस T1 देखील वर्गमुळात 2 आलाय, T3 वजा T2 देखील वर्गमुळात 2 आलाय आणि T4 वजा T3 देखील वर्गमुळात 2 आलाय. ओके, म्हणून आपला जो सामान्य फरक आहे D तो आलाय वर्गमुळात 2. म्हणून आपण म्हणू शकतो सारखा आलाय सगळ्यांचा फरक, म्हणून आपण म्हणू शकतो ही क्रमिका, ही जी क्रमिका आहे, ओके, ही क्रमिका अंकगणिती श्रेणी. ओके, हे जे मी अ आणि श्रेणी लिहितोय त्याचा लॉंग फॉर्म अंकगणिती श्रेणी असा होतो, अंकगणिती श्रेणी आहे. ओके, आता जाऊया प्रश्न क्रमांक 8 कडे. आता प्रश्न क्रमांक 8 तुम्ही सोडवलं पाहिजे खरं तर, कारण की तो खूप सोपा आहे. ओके, तरी देखील मी सोडून देतो आता. ओके, इथपर्यंत आलोय तर सोडून देतो. T1 किती आहे बघा 127, T2 किती आहे बघा 132, त्यानंतर T3 किती आहे 137. ओके, आपल्याला फाइंड करायचं आहे डी कसं फाइंड करतात, T2 मधून T1 मायनस करतात. T2 मायनस T1 बरोबर. T2 किती आहे बघा 132 वजा T1 किती आहे 127. 132 मधून 127 गेले तर 5. त्यानंतर दुसरा बघा T3 मायनस T2, T3 मायनस T2. T3 किती आहे आपला 137 वजा T2 किती आहे आपला 132. 137 मधून 132 गेले तर 5. म्हणजे आपल्या या ठिकाणी डी किती आलाय 5, जो की दोघांचाही सारखा आहे. जर दोघांचाही सारखा आहे तर आपण म्हणू शकतो ही जी क्रमिका आहे ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ओके, अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 1 जो सराव संच 3.1 मधला आहे तो कंप्लीट केलेला आहे. ओके, आता वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 बघा काय सांगतोय, जर अंकगणिती श्रेणीचे पहिले पद ए असेल व सामान्य फरक डी असेल तर अंकगणिती श्रेणी लिहा. ओके, ए जे असते बघा ते अंकगणित श्रेणीचं पहिलं पद असते, ज्याला आपण T1 म्हणतो. T1 ला ए देखील म्हणतात आणि सामान्य फरकला डी म्हणतात. हे तर तुम्हाला माहित झालंच असेल मागील प्रश्नामध्ये. तर ते म्हणत आहेत जर पहिलं पद ए असेल सामान्य फरक डी असेल तर अंकगणित श्रेणी लिहा. ओके, इथे ए गिवन आहे बघा, डी दिलेला आहे. ओके, आणि आपल्याला अंकगणित श्रेणी लिहायची. मग कशी लिहायची बघा. ओके, एकदम सोपं आहे. काय करायचंय, सर्वप्रथम हे लिहून घ्यायचंय. हा जो ए असतो आपला तोच असतो आपला T1 आणि तो किती आहे बघा 10. ए म्हणजेच 10, T1 म्हणजे पण 10. ए आणि T1 म्हणजे दोघंही पहिले पद. ओके, त्यानंतर बघा डी किती आहे 5. ओके, डी किती दिलाय 5. आता काढायचंय आपल्याला सामान्य फरकचा यूज करून अंकगणित श्रेणी. मग ती कशी काढायची, तर तुम्ही मागच्या प्रश्नामध्ये बघितलं असेल की प्रत्येक अंकगणित श्रेणीमध्ये जास्तीत जास्त 4 पदं दिली होती. ओके, म्हणजे आपल्याला या ठिकाणी 4 पदं काढायची. ओके, पहिलं पद दिलेलं आहे T1 जो की 10 आहे. आपल्याला काढायचंय T2, आपल्याला काढायचंय T3 आणि आपल्याला काढायचं T4. पण तो काढायचा कसा.
ओके, तर लक्षात ठेवा T2 काढण्यासाठी T2 काढण्यासाठी T1 ची मदत घ्यायची, T3 काढण्यासाठी T2 ची मदत घ्यायची आणि T4 काढण्यासाठी T3 ची मदत घ्यायची. ओके, कशी, तर हा जो T2 काढायचा आहे, ओके, तो काढण्यासाठी T1 मध्ये सामान्य फरक ऍड करायचा. ओके, त्यानंतर T3 काढण्यासाठी T2 मध्ये सामान्य फरक ऍड करायचा आहे. T4 काढण्यासाठी T3 ची हेल्प घ्यायची आणि T3 मध्ये सामान्य फरक ऍड करायचा. बस एवढंच करायचं. ओके, झाला आपला आन्सर. बघा T1 किती आहे आपला 10 अधिक D किती आहे 5, 10 आणि 5 झाला 15. त्यानंतर बघा T2 किती आहे आपला, ओके, T2 किती आला आपला 15, 15 मध्ये काय ऍड करायचंय 5, 15 आणि 5 किती 20. त्यानंतर बघा T3 किती आलाय आपला, ओके, T3 आलाय 20. ओके, 20 मध्ये ऍड करायचे सामान्य फरक 5, 20 आणि 5 किती 25. ओके, काय आली बघा अंकगणित श्रेणी. ओके, अंकगणित श्रेणी ओके कोणती आहे, 10, त्यानंतर 15, त्यानंतर 20, त्यानंतर 25, ओके, आणि सो ऑन ही आहे. ओके, परत एकदा पुढच्या क्वेश्चन मध्ये बघूया. ए म्हणजेच कोण आपला T1, तो आहे -3, सामान्य फरक या ठिकाणी 0 आहे. ओके, आपल्याला काढायचंय T1 तर दिलेलंच आहे -3, मग आपल्याला काढायचंय T2, T3 आणि T4. ओके, तुम्हाला समजलं असेल T2 काढण्यासाठी T1 ची मदत घ्यायची, T3 काढण्यासाठी T2 ची मदत घ्यायची आहे आणि T4 काढण्यासाठी T3 ची मदत घ्यायची. ओके, T2 काढण्यासाठी T1 मध्ये काय ऍड करायचंय, सामान्य फरक. त्यानंतर T3 काढण्यासाठी T2 मध्ये ऍड करायचा सामान्य फरक, T4 काढण्यासाठी T3 मध्ये ऍड करायचा सामान्य फरक. ओके, T1 किती आलाय बघा -3 अधिक सामान्य फरक 0, -3 अधिक 0 किती -3. ओके, T2 किती आलाय -3, त्याच्यामध्ये ऍड करायचं सामान्य फरक किती आहे 0, -3 अधिक 0 किती -3. ओके, T3 किती आहे बघा आपला, ओके, T4 काढण्यासाठी T3 ची मदत, T3 आलाय -3, त्यामध्ये ऍड करायचं सामान्य फरक जो आहे 0, -3 अधिक 0 किती -3. ओके, म्हणून अंकगणित श्रेणी ही जी आपल्याला पाहिजे होती ती अंकगणित श्रेणी ओके -3 -3 -3 -3 आहे, -3 -3 -3 ही आहे. ओके, अशाच प्रकारे पुढील देखील प्रश्न आपल्याला सोडवायचे. ओके, आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया प्रश्न क्रमांक 2 मधील प्रश्न क्रमांक 3, 4, 5 आणि 6 एकाच वेळेस. ओके, काय करायचंय आपल्याला, जे मागील 2 प्रश्नांमध्ये आपण केलंय तेच करायचंय. ओके, काय करायचंय, हा जो ए आहे तोच आपला T1 आहे. ओके, आणि तो किती आहे -7 आणि इथे सामान्य फरक बघा 1/2 आणि आपल्याला याच्या अंकगणित श्रेणी काय करायची तयार. ओके, म्हणजे आपल्याला T1 काढायचा आहे, तो की दिलेला आहे, T2 काढायचा आहे, ओके, T3 काढायचा आणि T4 काढायचा आहे. ओके, मग काढूया. ओके, तुम्हाला मी काय सांगितलं, T1 किती दिलाय आपल्याला, T1 दिलाय -7. ओके, T2 काढण्यासाठी कोणाची मदत घ्यायची, T1 ची. ओके, T1 मध्ये कोण ऍड करायचंय, सामान्य फरक D. T3 साठी T2 ची हेल्प. ओके, T2 मध्ये ऍड करायचंय D आणि T4 साठी T3 ची, T3 मध्ये ऍड करायचं D. ओके, T1 किती आहे बघा आपला, T1 आहे -7. ओके, त्याच्यामध्ये ऍड करायचं D किती आहे 1/2. ओके, त्यानंतर या ठिकाणी बघा, ओके, जागा आता पुरायची नाही, आपण थोडी ऍडजस्टमेंट करूया. ओके, थोडं वरती लिहूया. ओके, T1 किती आहे -7 अधिक D किती आहे 1/2. नंतर या ठिकाणी देखील बघा, ओके, आधी हे सोडूया. ओके, या ठिकाणी बघा 7चा जो बेस आहे तो 1 आहे, म्हणजे दिसत नाही म्हटल्यानंतर 1 आहे. मग पाया सारखा आहे का नाही, मग क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. बेस आधी 14. ओके, बेस आधी 14 -14 अधिक 1 1 1 आणि भागिले 1 2 2. ओके, या ठिकाणी बघा इथं बेरीज होईल का वजाबाकी, चिन्ह वेगळे म्हटल्यानंतर वजाबाकी. 14 तून 1 गेला 13. ओके, चिन्ह कोणतं आहे, ओके, चिन्ह कोणतं आहे ते मायनस. ओके, मायनस भागिले किती 2. ओके, त्यानंतर याला सोडवायचं असेल तर सोडवू शकता. ओके, सोडवल्यानंतर उत्तर जे भेटतं बघा ते भेटते 6.5. ओके, 6.5 भेटते, जे की तुमच्या मागे दिलेलं आहे आणि असं ठेवलं तरी चालतंय. आता मी तसंच ठेवणार आहे. ओके, T2 किती दिलाय बघा आपल्याला. ओके, T2 किती आलाय -13/2, -13/2. त्यानंतर अधिक D त्याच्यामध्ये ऍड करायचं, D किती आहे बघा 1/2. ओके, मला सांगा या ठिकाणी बेस सारखा नव्हता, मग आपण काय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार. पण या ठिकाणी दोघांचा पाया सारखा आहे आणि जर दोघांचा पाया सारखा असेल तर आपण डायरेक्ट बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. ओके, ज्या वरच्या संख्या असतील अंशस्थानी त्यांच्या, या दोघांमधलं एक जण उचला 2. ओके, याचं चिन्ह वजा, याचं चिन्ह अधिक, म्हणजे दोघांची वजाबाकी. 13 तून 1 गेला 12 आणि चिन्ह कोणतं मायनस. ओके, बघा बेसाई 12, आन्सर आलाय -6. ओके, आता थोडासा खाली लिहूया T4. ओके, T4 साठी बघा काय, T4 साठी
T3 ची मदत घ्यायची आहे ना. T3 मध्ये D ऍड करायचं आहे आपल्याला. T3 किती आहे आपला -6. ओके, -6च्या आधीचा हा टर्म काय आला बघा, तोच बघूया. ओके, किती -12 किंवा घेऊया, चला -6च घेऊया, काय नाही. T3 -6 घेतले, अधिक D किती आहे बघा 1/2. बरोबर, याचा बेस किती आहे 1. ओके, इथं बेस सारखा नव्हता, क्रॉस मल्टिप्लाय केलं. या ठिकाणी बेस सारखा आहे, डायरेक्टली सबट्रॅक्ट केलं, वजाबाकी. या ठिकाणी बेस सारखा नाही, मग परत क्रॉस मल्टिप्लाय. बेस आहे 12, साईन कोणतं वजा, प्लस 1 1 1 भागिले. ओके, 1 2 2. ओके, इथं 12तून 1 गेला 11 आणि भागिले 2 आणि 12 मोठा म्हटल्यानंतर मायनस. ओके, मग काय भेटले बघा अंकगणिती श्रेणी आपल्याला. ओके, अंकगणिती श्रेणी किती आहे बघा, पहिला -7, मग किती -13/2. ओके, त्यानंतर बघा. ओके, हा देखील थोडा खाली लिहूया. ओके, थोडंसं ऍडजस्ट करूया. ओके, 5वा काय क्वेश्चन होता, ओके बुक मध्ये बघावं लागेल. -7 -13/2, नंतर बघा -6, त्यानंतर किती -11/2 ही आहे. ओके, आता काय करूया आपण या ठिकाणी बघा, तिसरा प्रश्नामुळं, ओके, ज्याला आपल्याला जागा जास्त पुरली नाही. ओके, चौथा, 5वा आणि 6वा प्रश्न आपण सेपरेट घेऊया. ओके, आता बघूया प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 बघा काय सांगितलंय, a बरोबर -1.25 आणि d बरोबर 3. हा जो a आहे तोच आपला T1 आहे, जो की -1.25 आहे. ओके, आणि d किती आहे बघा 3. मग आपल्याला T1 दिलेला आहे, आपल्याला T2 काढायचा आहे, T3 काढायचा आहे आणि T4 काढायचा आहे. ओके, मग T1 T2 T3 काढत असताना तुम्हाला मी सांगितलंय. ओके, T1 तर दिलेलाच आहे -1.25. ओके, T2 काढण्यासाठी T1 ची मदत घ्यायची. ओके, T2 काढण्यासाठी T1 ची मदत. T1 मध्ये काय करायचं आहे, सामान्य फरक. T3 साठी T2 ची मदत, T2 मध्ये सामान्य फरक, आणि T4 साठी T3 ची मदत, T3 मध्ये सामान्य फरक. ओके, T1 किती आहे बघा -1.25 आणि त्याच्यामध्ये काय करायचं ऍड. ओके, ऍड सामान्य फरक किती आहे बघा 3. ओके, सामान्य फरक 3. आता या ठिकाणी बेरीज होईल का वजाबाकी, मायनस प्लस आहे, वेगळे चिन्ह म्हटल्यानंतर वजाबाकी. ओके, पण वजाबाकी करत असताना पॉईंटची काय सांगितलं मी, पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. ओके, मग हा जो -1.25 आहे, या दोघांमध्ये मोठा कोण आहे, वजाबाकी करायची. इथं 1 पॉईंट आहे आणि इथं 3 आहे, तर 1 आणि 3 मध्ये 3 मोठा आहे. ओके, 3 ला आपण लिहू शकतो 3.00 आणि 1.25 ला 1.25. ओके, बघा, 0तून 5 जात नाही, 0तून 2 जात नाही, इकडून हातचा घेऊया, इथं राहिला 2. ओके, इथं जर 1 गेला तर 10 होईल, पण 10 तिकडे 1 दिल म्हटल्यानंतर इथं राहिला 9, इथं झाले 10. 10तून 5 गेले 5, 9तून 2 गेले 7, पॉईंटशी पॉईंट, 2तून 1 गेला 1 पॉईंट किती. ओके, 1.75 आणि मोठा कोण आहे बघा. ओके, तर मोठा कोण आहे, मोठा आहे बघा हा जो 3 आहे तो प्लस, म्हणजे प्लस मध्ये जाईल. त्यानंतर पुढे बघा T2 किती आलेला आहे आपला, T2 आला 1.75. ओके, त्याच्यामध्ये ऍड करायचंय D किती आहे 3. ओके, मग हे कसं लिहायचंय, 3 मध्ये 1. ओके, आता डायरेक्ट पॉईंट खाली पॉईंट नाही घेतलं तरी चालेल, कारण की बेरीज सोपे असते. 3 आणि 1 किती झाला 4, 4 मध्ये वरचे पॉईंट 75 जोडून टाकायचे. बरोबर, बघा T3 किती आलाय 4.75, त्याच्यामध्ये D ऍड करायचं जो की 3 आहे. ओके, मग 4 मध्ये 3 ऍड केलं तर झाला तो 7 आणि त्याच्यावरती पॉईंट 75. ओके, म्हणजे ही अंकगणिती श्रेणी जी पाहिजे होती. ओके, अंकगणिती श्रेणी -1.25, 1.75, 4.75, 7.75 ही आहे. ओके, आता वळूया प्रश्न क्रमांक 5. आता प्रश्न क्रमांक 5 खूप सोपा आहे, तर तुम्ही देखील ट्राय करू शकता. ओके, बघा, ए म्हणजेच कोण T1, तो किती दिलाय 6, त्यानंतर D किती आलाय -3. ओके, मग T1 दिलाय, T2 काढायचा आहे, T3 काढायचा आहे आणि T4 काढायचा आहे. T1 किती आहे 6, T2 साठी T1 ची हेल्प घ्यायची, त्याच्यामध्ये D ऍड करायचा आहे. T3 साठी T2 ची हेल्प, T2 मध्ये D ऍड करायचा आहे आणि T4 साठी T3 ची हेल्प, T3 मध्ये D ऍड करायचा. ओके, म्हणून T1 किती आला 6. ओके, 6 मध्ये प्लस करायचा आहे कोण, -3. ओके, हा प्लस आणि तो मायनस मायनस होईल. ओके, 6तून 3 गेले 3. ओके, त्यानंतर T2 ची मदत, T2 किती आलाय 3, 3 मध्ये काय करायचंय प्लस, प्लस काय करायचंय -3, प्लस मायनस काय होईल -3, 3तून 3 गेला 0. ओके, आणि शेवटी T3 किती आलाय 0. ओके, 0 प्लस आणि हा D ऍड करायचा त्याच्यामध्ये, प्लस मायनस -3. ओके, 0 - 3 ओके, म्हणून ही अंकगणिती श्रेणी. ओके, किंवा असं म्हणूया, अंकगणिती श्रेणी 6 3 0 - 3 ही आहे.
ही आहे. ओके, आपला व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून मी डायरेक्टली जास्त कॅल्क्युलेशन्स न सांगता घेत आहे. तुम्ही व्हिडिओ रिपीट करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, प्रश्न क्रमांक 6 बघूया. ए म्हणजेच आपला कोण आहे T1 जो आहे -19 आणि डी किती आहे -4. ओके, मग आपल्याला काढायचं आहे T1 भेटलाय, T2 काढायचं आहे, T3 आणि T4. ओके, तर T1 किती आहे -19. T2 साठी कोणाची मदत घ्यायची T1 त्याच्यामध्ये डी ऍड करायचं आहे. T3 साठी T2 चेल T2 मध्ये डी ऍड करायचं आहे आणि T4 साठी T3 चेल. ओके, T3 मध्ये डी ऍड करायचं आहे. म्हणून T1 किती आला बघा -19 त्याच्यामध्ये डी ऍड करायचं आहे. ओके, आता डी बघा हा इथं ऍड करायचा आहे पण डी मायनस आहे. या ठिकाणी देखील बघा प्लस करायचं होतं पण डी मायनस होतं. प्लस मायनस काय झालं मायनस. या ठिकाणी देखील प्लस आणि डी मायनस, प्लस मायनस काय होईल या ठिकाणी मायनस. ओके, मग या ठिकाणी दोघांचे चिन्ह सारखी आणि सारखे चिन्ह म्हणजे बेरीज होते. 19 आणि 4 23. 19 मोठा आहे म्हटल्यानंतर मायनस. ओके, T2 बघा किती आलंय -23. ओके, प्लस मायनस -4 -23 -4 -27. ओके, T3 किती आहे -27. ओके, प्लस मायनस -4 27 आणि 4 किती रे 31. ओके, मायनस. म्हणून अंकगणिती श्रेणी -23. ओके नाही -19 एक नंबरला आहे. ओके, -19 -23 -27 -31. ओके, ही आहे. ओके, आता ह्या एक्झरसाइज मधला 3.1 मधला शेवटचा क्वेश्चन राहिला. ओके, त्यामधले मी 2 एक्झाम्पल सोडून देतो, बाकी तुम्हाला घरी सोडवायचे. ओके, आता वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 बघा काय म्हटलंय. खालील प्रत्येक अंकगणिती श्रेणीमधील पहिले पद व सामान्य फरक काढा. आता अंकगणिती श्रेणी म्हणजे काय तुम्हाला माहित आहे. ज्या क्रमिकेमधील प्रत्येक 2 पदामधील फरक स्थिर असतो त्या क्रमिकेला आपण अंकगणिती श्रेणी म्हणतो. म्हणजे ही ऑलरेडी अंकगणिती श्रेणी आहे. तुम्हाला फक्त पहिलं पद आणि सामान्य फरक काढायचा आहे. ओके, मग कसं सोडवायचंय. ओके, हा जो पहिला आहे तो आपला पहिलं पद आहे ज्याला आपण ए म्हणतो. ओके, ए ची व्हॅल्यू 5. त्यानंतर बघा पुढे डी काढायचंय. डी कसा काढतो आपण दुसऱ्यातून पहिला वजा करतो. दुसरा कोण आहे -3 याच्यातून वजा करतो पहिला. ओके, -1. ओके, -3 -1 किती झाला -4. ओके, झाला पहिलं पद आणि सामान्य फरक आला. या ठिकाणी देखील बघा पहिलं पद किती आहे 0.6. ओके, आणि सामान्य फरक कसा काढायचा डी. ओके, दुसऱ्यातून पहिला वजा करायचा आहे. 0.9 मधून 0.6 वजा करायचा आहे. ओके, मग किती येतो बघा तो पॉईंट खाली जर पॉईंट घेतला तर 9तून 6 गेला तर किती येतो 3. ओके, 0.3. ओके, साईडला करून दाखवतो. 0.9 मधून 0.6 पॉईंट खाली पॉईंट 9तून 6 गेला 3 पॉईंटशी पॉईंट 0 ओके 0.3. ओके, अशा प्रकारे पहिला आणि दुसरा प्रश्न मी सोडवलाय. प्रश्न क्रमांक 3 आणि 4 तुम्हाला होमवर्क मध्ये सोडवायचा आहे. ओके, अशा प्रकारे आपण सराव संच 3.1 संपूर्ण संपवलेला आहे. ओके, पुढच्या लेक्चर मध्ये आपण सराव संच 3.2 बघणार आहोत. तत्पूर्वी जर अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जो व्हिडिओ आहे तुमच्या मित्रांपर्यंत देखील पोहोचवायला विसरू नका. थँक्यू.